आकाशवाणी नागपूर. वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा. राज्यातील आरोग्यविषयक परिस्थितीबाबत काँग्रेस पक्षाचं राज्यपालांना निवेदन. हवामानाच्या अचूक अंदाजाचा शेतकरी मच्छीमारांना मोठा फायदा. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचं महाबळेश्वर मेघ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेला भेटीप्रसंगी प्रतिपादन. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची आजवरची सर्वाधिक पदकांची कमाई. 83 पदकांसह भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानी. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयं, महापालिका आणि नगरपालिकांची रुग्णालयं, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या अखत्यारीतील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करावी आणि सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महत्वाच्या बैठकांसाठी आज सकाळी नवी दिल्ली इथं आलेल्या शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून राज्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यापुढे जिल्हाधिकारी नियमितपणे शासकीय रुग्णालयांना भेटी देण्याच्या स्पष्ट सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. नांदेड आणि घाटी इथल्या रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला. आरोग्यासह विविध समस्या हाताळणीत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलं असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. राज्यात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शासकीय रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू होत असतानाच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. आपल्या मागण्यांचं निवेदन देताना राज्यात आरोग्य सुविधांची तातडीनं उपलब्धता, कंत्राटी भरती, आंदोलकांवर कारवाई, दुष्काळी परिस्थिती, महिलांवरील अत्याचार अशा विविध मुद्द्यांकडे शिष्टमंडळानं राज्यपालांचं लक्ष वेधलं. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूंसंदर्भात निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नेमणूक करावी. तसंच प्रत्येक मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय तरुण बेरोजगारांची समस्या, स्पर्धा परीक्षा, ओबीसी आरक्षण इत्यादी मुद्द्यांचा देखील निवेदनात समावेश आहे. हवामान क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधनाचा आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या अचूक अंदाजाचा फायदा देशभरातील शेतकरी आणि मच्छीमारांना होत असून गेल्या 9 वर्षात या क्षेत्रात भारतानं अधिक दमदार कामगिरी केल्याचं प्रतिपादन केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी आज महाबळेश्वर इथं पत्रकार परिषदेत बोलताना केलं. महाबळेश्वर इथल्या अतिउंचावरील मेघ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेला भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मानवी आयुष्यावर थेट परिणाम करणाऱ्या ढगांचा अधिकाधिक अभ्यास होण्याची गरज असल्याचं स्पष्ट करतानाच महाबळेश्वर इथल्या या प्रयोगशाळेच्या अत्याधुनिकीकरणासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही रिजिजू यांनी यावेळी दिली. अत्याधुनिक संशोधनामुळे हवामान संशोधन क्षेत्रात भारताची वाटचाल आत्मनिर्भरतेच्या दिशेनं सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हवामानाच्या अचूक अंदाजाबरोबरच समुद्रात कुठं आणि कधी कोणत्या जातीचे मासे अधिक प्रमाणात मिळतील याचाही अचूक अंदाज हवामान विभागाकडून दिला जाऊ लागला असून त्याचा फायदा मच्छीमारांना मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं ते म्हणाले. राज्यात आवश्यक तिथं हेलिपॅड उभारणीसाठी तसंच हवाई रुग्णवाहिका सुविधा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडला मध्यवर्ती संस्था म्हणून काम करता येईल असा निर्णय या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कंपनीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शिर्डी, अमरावती, कराडसह विविध विमानतळांच्या विकासकामांचा आढावा घेतला. राज्यात शक्य असेल त्या ठिकाणी रात्री विमान उतरवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली आहे. त्यांची ही नियुक्ती पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून 6 वर्षांसाठी किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत जे आधी घडेल त्या कालावधीपर्यंत असेल असं शासनानं म्हटलं आहे. शासनाचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी या संदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये आज आणखी 2 सुवर्णपदकं जिंकली आहेत. स्क्वॅशमध्ये दीपिका पल्लिकल, हरिंदर पाल सिंग यांनी मिश्र दुहेरीमध्ये विजेतेपद मिळवलं आहे. ज्योती सुरेखा, आदिती गोपीचंद, परनीत कौर यांच्या धनुर्विद्या कंपाऊंड संघानं चीनी तायपेईच्या संघावर अंतिम फेरीत मात केली. कुस्तीमध्ये 50 किलोग्राम वजन गटात पूजा गहलोतनं आज उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. भारतीय पुरुष कबड्डी संघानं चीनी तैपेईवर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूला उपउपांत्य फेरीत तसंच कुस्तीमध्ये अंतिम पंघालला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 20 सुवर्ण, 31 रौप्य आणि 32 कांस्य पदकांसह एकूण 83 पदकं जिंकून भारत 4थ्या स्थानावर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र क्रीडापटू, प्रशिक्षक, संस्था आणि विद्यापीठांनी येत्या 2 नोव्हेंबरपर्यंत संकेतस्थळावर अर्ज पाठवावेत असं आवाहन क्रीडा मंत्रालयानं केलं आहे. यासाठीच्या पोर्टलवरच ऑनलाईन अर्ज करायचे असून अंतिम मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. जिल्हा परिषद नागपूरच्या सरळ सेवा भरतीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून येत्या 7 ऑक्टोबर रोजी वरिष्ठ सहाय्यक लेखा, 8 ऑक्टोबर रोजी सांख्यिकी विस्तार अधिकारी, 10 ऑक्टोबर रोजी कृषी विस्तार अधिकारी आणि आरोग्य पर्यवेक्षक, तर 11 ऑक्टोबर रोजी निम्न श्रेणी लघुलेखक आणि कनिष्ठ लेखा सहाय्यक या पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेचं वेळापत्रक आणि प्रवेशपत्रक nagpur.zp.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहिलेली आयसीसी मर्यादित षटकांची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यानं या स्पर्धेची सुरुवात झाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघानं 9 गडी बाद 282 धावा केल्या असून न्यूझीलंडसमोर जिंकण्यासाठी 283 धावा करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. भारताचा पहिला सामना रविवारी 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत यवतमाळ नगर परिषदेनं तयार केलेला अमृत कलश जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांना सुपूर्द करण्यात आला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी, इतर अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या कलशाची शोभायात्रा काढली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार 8 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हा कार्यक्रम होईल. ते नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरूपात आणि आवश्यक कागदपत्र जोडून आणाव्यात, तसंच आपली लेखी निवेदनं द्यावीत असं आवाहन करण्यात आलं आहे. चंद्रपूर मनपा आरोग्य विभागात झालेल्या कंत्राटी भरती दरम्यान अनुभवाचं खोटं प्रमाणपत्र सादर करून दिशाभूल आणि फसवणूक केल्याबद्दल 2 उमेदवारांविरुद्ध महानगरपालिकेद्वारे सिटी पोलीस स्टेशन गांधी चौक इथं तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिक्त पदांची अथवा कंत्राटी पदांची भरती दरम्यान कोणत्याही प्रकारची खोटी कागदपत्र सादर करून उमेदवारांनी आपल्या भविष्याचं नुकसान न करून घेण्याचं आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. केंद्र शासन पुरस्कृत स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गाला एकूण प्रकल्प किमतीच्या 75% रक्कम कर्ज म्हणून मिळते आणि 25% रक्कम स्वतः भरावी लागते. आता या घटकाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत या 25%पैकी 15% अनुदान समाज कल्याण विभाग देणार असल्याची माहिती विभागाद्वारे देण्यात आली आहे. राज्य शासन शालेय आणि उच्च शिक्षणात दररोज नवनवीन शासन निर्णय घेऊन शिक्षण क्षेत्रात अराजकता निर्माण करत असल्याचा आरोप करत त्याचा निषेध करण्यासाठी उद्या शुक्रवार 6 ऑक्टोबर रोजी उपसंचालक शालेय शिक्षण विभाग धंतोली नागपूर इथं दुपारी 3 ते 5 वाजेदरम्यान सर्व संघटनांद्वारे धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व शैक्षणिक विद्यार्थी, पालक संघटनांनी सहभागी व्हावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लंडनच्या भूमीत उभारण्यासाठी आपण व्यक्तिशः आणि राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल असं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी यशस्वी करार केल्यानंतर मुनगंटीवार यांचा लंडनच्या स्थानिक मराठी बांधवांनी सत्कार केला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा. राज्यातील आरोग्यविषयक परिस्थितीबाबत काँग्रेस पक्षाचं राज्यपालांना निवेदन. हवामानाच्या अचूक अंदाजाचा शेतकरी मच्छीमारांना मोठा फायदा. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचं महाबळेश्वर मेघ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेला भेटीप्रसंगी प्रतिपादन.
राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची आजवरची सर्वाधिक पदकांची कमाई 83 पदकांसह भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.